मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत थोडंसं वेदना आणि संवेदनांच्या विषयी. तुम्हाला असं वाटतं का, की आजकाल तुमची वेदना कुणाला तरी समजते आहे? तुम्हाला असं जाणवतं का, की अजूनही तुमच्या संपर्कातल्या व्यक्तींच्या कुठेतरी तुमच्याविषयीच्या संवेदना जागृत आहेत? असे 2 प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. असे प्रश्न का पडावेत? याचं उत्तर आहे, आयुष्यात मिळालेल्या अनुभवांचं हे फलित आहे. आणि खरंच हा संपूर्ण समाज हा या वेदना आणि संवेदना या 2 शब्दांपासून खूप धावत 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 इतका लांब पोचलेला आहे, की आता मला नाही वाटत की हा पुन्हा मागे वळून पाहील म्हणून. तर समाजातलं हे जे स्थित्यंतर आहे त्याच्याविषयी बोलताना मला माझ्या पाहण्यात, ऐकण्यात, वाचण्यात आलेल्या काही गोष्टी आहेत. अमरोहा नावाच्या गावी एका व्यक्तीला जंगलातून चुकून गावाकडं यायचं जायचं असं एक माकड होतं, की त्याचा आपसूक एका घरात जाऊन जाऊन त्या एका व्यक्तीला खूप मोठा लळा लागला. आणि केवळ ते त्याच्याच हातून तो जे काही अन्न देईल त्याला, मग तो कधी फळं देईल, कधी तो घरातली चपाती भाकरी देईल, कधी भाजी भाकरी देईल, भात देईल, काहीही माणसासारखं ती व्यक्ती जे काही देईल ते 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 माकड खायचं आणि आनंदात त्याच्यासोबत राहायचं. त्याच्या मनात येईल तेव्हा ते पुन्हा जंगलात जायचं, परत यायचं. आणि एके दिवशी जंगलामध्ये ते माकड बेचैन झालं आणि धावत धावत ते त्या घरापर्यंत आलं. आणि त्याची बेचैनी का होती हे त्याला तिथं जमलेल्या जनसमुदायावरनं समजलं. त्याला रोज अन्न भरवणारी, अन्न देणारी व्यक्ती त्याला देवाज्ञा झाली होती. पहा मित्रांनो, वेदना आणि संवेदना इथं आपल्या या मानवी समाजामध्ये जवळच्या माणसाच्या वेदना संवेदना कोणालाही समजेनात आजकाल. अशी परिस्थिती असताना त्या माकडाला, त्या प्राण्याला त्या जंगलामध्ये मन बेचैन होणं आणि ते धावत त्या घरापर्यंत आल्यावर त्याला कळलं की आपला हा मालक निघून गेलेला आहे. आणि मग त्या माकडाने काय करावं? त्या तिथल्या गर्दीच्या सोबतच त्या अर्थीच्या बाजूला ते माकड शेवटपर्यंत बसून राहिलं. स्मशानात सुद्धा त्या गर्दीसोबत गेलं. स्मशानात जे जे काही ती माणसं करतील तसं ते माकड त्या चितेच्या भोवती त्यांनी फेरीसुद्धा मारली, नमनसुद्धा केलं. दुसरी एक घटना अशीच आहे. वय वर्ष 77. एका व्यक्तीने एक गाय पाळली होती, तिला एक बछडं झालं. यथावकाश ती गाय वारली आणि त्या बछड्याचा सांभाळ त्यांनी खूप प्रेमाने केला. आणि नैसर्गिक आहे हो, ती व्यक्ती एकटीच राहत होती. पण वृद्धापकाळाने आणि आर्थिक टंचाईमुळं त्या बछड्याचं पालनपोषण त्याच्या हातून नीट होईना. म्हणून त्याने एका चांगल्या व्यक्तीला शेजारच्याच गावात त्या बछड्याला देऊन टाकलं. भले काय पैसे घेतले असतील नसतील, तो भाग अलहिदा. पण आपण उपाशी राहतोय आणि ते बछड्याचं आपण पालनपोषण करू शकत नाही, असमर्थ आहोत, याची कबुली त्याने त्या देवाकडे दिली. आणि त्या बछड्याला शेजारच्या गावात, जिथं त्याला 2 वेळचं चांगलं अन्न मिळेल, त्याचं पोट भरेल, तो आनंदात राहील बछडा, म्हणून त्या गाईच्या बछड्याला तिथे देऊन टाकलं त्याने. यथावकाश 2-4 वर्ष अशीच निघून गेली. या माणसाचं वय पण 75च्या पुढे गेलेलं. आणि अचानक त्याला देवाज्ञा होते. शेजारच्या गावातून बेचैन झालेला तो बछडा, काय असेल अंतर्ज्ञान, काय असेल त्या देवाची लीला, कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी आहेत या. पण
आपल्याला खाऊ पिऊ घातलेला, आपलं पालनपोषण करणारा व्यक्ती आता संकटात आहे हे त्या बछड्याला जाणवलं आणि त्याने तिथून धूम ठोकली आणि त्याच्या या लहानपणच्या गावाकडं, या घरामध्ये जिथं त्याचा जन्म झाला होता, जिथं त्याचा मालक आज मृत्यूशय्येवर होता आणि त्याचा मृत्यू झाला होता, ते बछडं आलं. त्याला हाकलायला लागली लोक, कारण त्याला ओळखणारे पण तसे कमी होते, कारण त्याची आता चांगलीच वाढ झाली होती. पण हे प्राणी कधीही विसरत नाहीत, केलेले उपकार कधीही विसरत नाहीत. आणि हाच तो मोठा फरक आज समाजामध्ये झाला आहे. आज कोणी कोणावर काय उपकार केले याची जाण न ठेवता प्रत्येक माणूस वागायला लागला आहे. त्याच्यामुळं प्रत्येक माणूस हा माणसांपासून दूर गेलेला आहे. आणि एकदा जर का दूर गेली ना माणसं, तर ती पुन्हा जवळ येत नसतात. पण ही जी प्राणी आहेत ना, हे मरेपर्यंत, त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःपेक्षाही आपल्या त्या मालकांवर प्रेम करत असतात, त्याची जाणीव ठेवत असतात आणि त्या जाणीवेने ते वागत असतात. हेच मला या प्राण्यांचं अप्रूप वाटतं आणि मला अभिमान वाटतो या प्राण्यांचा. या माणसांपेक्षानं हे प्राणी अतिशय प्रामाणिक असतात. हेच अशा काही घटनांवरनं सिद्ध होतं. त्या बछड्याने सुद्धा मग त्या अंत्ययात्रेमध्ये, त्या गर्दीमध्ये प्रवेश केला. काही लोक त्याला घाबरत होते, पण काही लोकांनी त्याच्या संवेदना ओळखल्या. तो त्याच्या मालकाच्या त्या अर्थीच्या जवळ जाऊन ओरडत होता, कासावीस होऊन ओरडत होता. ते त्याचं रडणं होतं, ते त्याचं आक्रंदन होतं. त्याला वाईट वाटतं हे त्याला तो सांगत होता. त्याच्या भाषेत तो त्याचं दुःख व्यक्त करत होता. त्याला वाटत होतं अजूनही की आपल्या ओरडण्याने मालक उठेल, आपल्याला काहीतरी देईल, आपल्याला कुरवाळेल. या खोट्या अपेक्षेने तो बिचारा त्या अंत्ययात्रेत पण सामील झाला. ती अंत्ययात्रा पूर्ण करून सगळी गर्दी आपापल्या घरी जाईपर्यंत तो पुन्हा त्या घरी परतला आणि त्या घराकडं खिन्न नजरेने पाहत पाहत जड पावलांनी तो त्याच्या, ज्या ठिकाणी त्याला त्याच्या मालकाने दिलं होतं, त्या ठिकाणाकडं तो खिन्न मन घेऊन निघून गेला. मित्रांनो, ही माकडाची आणि एका गाईच्या बछड्याची ही जी कहाणी आहे ती मी मुद्दाम आज सांगितली आहे, कारण आपल्या या मानवी जीवनामध्ये कोणालाही कोणाच्या वेदना समजेनात, कोणालाही कोणाच्या संवेदना जाणून घेण्याची इच्छा होत नाही आहे आणि त्याच्यामुळं मानवी नात्यांमध्ये एक मोठी दरी निर्माण झाली आहे. कोणालाही कोणाशी काही देणं घेणं नाही आहे, अशी परिस्थिती, विदारक परिस्थिती या समाजात निर्माण झाली आहे. ती कुठेतरी बदलली पाहिजे. या आत्मीयतेने, या तळमळीने मी या 2 कहाण्या मुद्दाम आज माझ्या या व्हिडिओत सांगतो. आशा करतो मित्रांनो, एकमेकांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर कराल आणि ज्या ज्या नात्यांमध्ये अशी दरी निर्माण झाली आहे त्या नात्यांमध्ये जर आपलं काही चुकलं असेल तर आपण जाऊन मिठी मारूया, आपण जाऊन माफी मागूया. ज्याचं कोणाचं काही चुकलं असेल आणि ज्याला ही नाती हवी आहेत, मनापासून हवी आहेत, पुन्हा जुने दिवस हवे आहेत, त्या माणसांनी थोडी माघार घ्यायला काय हरकत आहे. नात्यांमधला हा ओलावा टिकला पाहिजे. नाती आहेत तर जगण्यातली मजा आहे. ही नाती जेव्हा संपत जातात ना, तेव्हा तुम्हाला अक्षरशः सांगतो, तुम्ही जेव्हा एकांतात असता ना, तेव्हा तुम्हाला एकदा वाटून जातं काय आहे जीवनात तसं. आणि हा प्रश्न जिथं निर्माण होतो ना, तिथं मग ती नाती दुरुस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे असं नक्की समजावं. आणि मग स्वतः जर आपण 4 पावलं मागे येऊ शकत असू तर नक्की आलं पाहिजे. कोणी आता पुढाकार घेईल म्हणून वाट बघण्यात अर्थ नाही आहे. जर या नात्यांचा खरा अर्थ ज्या कोणाला कळतो ना, ती माणसं नक्की नाती टिकवत टिकवत मस्त हसत खेळत जगतील, याच अपेक्षेसह चलतो मित्रांनो. पुन्हा भेटत राहूया कवी प्रविष्ट यूट्यूब चॅनलवर अशाच काही गोष्टी घेऊन.